मंदिरांवर असलेली कामशिल्प हा प्रत्येक माणसाच्या कुतूहलाचा विषय असतो. मग तो सामान्य माणूस असो किंवा अभ्यासक असो, प्रत्येकाला कुतूहल असतं की जी गोष्ट मी खाजगीमध्ये सुद्धा बोलत नाही किंवा मला संकोच वाटतो, ती त्याचं इतकं जाहीर प्रदर्शन आणि ते पण देवळावर का असावं? त्याच्यामागे अनेक कारणं आहेत. त्याचं ठोस निष्कर्षाप्रत आजपर्यंत कुणी अभ्यासक अजून आला नाही आहे. पण अभ्यासकांनी त्याच्या मागचा शोध घेताना खूप शास्त्रीय कारणं दिली आहेत आणि आपण त्याच्या बरंचसं जवळ जाऊ शकतो. पहिली गोष्ट की याच्यामध्ये संकोच वाटतो म्हणून तिकडे बघायचंच नाही. याच्यापेक्षासुद्धा त्याच्यामागे काही तत्त्वज्ञान आहे का? त्याच्यामागे काही शास्त्र आहे का? त्याच्यामागे काही सांगायचं आहे का त्या लोकांना? ह्याचा जर का आपण अभ्यास करायला लागलो तर त्यातला संकोच हा विषय दूर होईल आणि आपण त्या कुतूहलाने त्या शिल्पांच्याकडे बघायला लागू. खरं तर काम हा विषय आपल्याला वेगळा नाही, कारण 4 पुरुषार्थांपैकीचा तो एक पुरुषार्थ आहे. पण तरीसुद्धा आपण त्या स्थपतींना किंवा ज्यांनी मंदिर बांधलं त्यांना काय सांगायचं असेल हे आपण जर बघायला लागलो तर ते जास्ती आपला भटकंती ही सकारात्मक आणि डोळस होईल. पण जे काही सांगितलेलं आहे किंवा जे काही मांडलं जातं किंवा जे आम्हाला सांगितलं गेलं ते किमान लोकांना सांगावं की हा वर्ज्य विषय नाही, संकोच वाटावा असा हा विषय नाही, तर कुतूहल नक्की वाटावं की का असावं. कारण कुतूहल असेल ना तर त्यातनं वेगवेगळ्या शंका येतात आणि त्या शंका याव्यात. शंका आल्या की आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या विषयाकडे बघायला लागतो आणि त्याचा अभ्यास करायला लागतो.